नमस्कार मंडळी, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता मंग्या खूपच दारू पिऊन आलेला असतो आणि मग आता विक्रांत मंग्याला विचारतो, अरे पण तुला झालंय तरी काय, तू असं का करतोयस, तू शौर्याचं का नाव घेतोयस? तर मंग्या म्हणतो, मी शौर्याचं नाव घेतोय कारण त्यांनी माझ्या ऊर्जाला वाट लावली, माझ्या ऊर्जाला माझ्यापासून दूर केलं. असं आता मंग्या रडत रडत सगळं काही विक्रांतला सांगतो आणि विक्रांतच्या तर पायाखालची जमीनच हादरते आणि त्याला आता इथे सत्य कळलेलं असतं की शौर्य आणि ऊर्जाचं काहीतरी मॅटर आहे. आणि आता मंग्याने तर सगळं काही बोलून झालेलं असतो, पण आता तो विक्रांत घरी जाऊन आता सगळं काही त्याच्या वडिलांना सांगणार आहे. दुसऱ्या बाजूला आता शौर्यला ऊर्जाचा कॉल आलेला असतो आणि शौर्य म्हणतो, पण तो मंग्या असं कसं काय करू शकतो ऊर्जा, असं तो बोलतच असतो. तेवढ्यात आता दारात अर्पिता येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते की तू बिझी आहेस का? तर असं बोलल्यानंतर शौर्य म्हणतो, अगं काय नाही अर्पिता, ये ना. असं बोलल्यानंतर आता हे सगळं काही बोलणं ऊर्जाने ऐकलेलं असतं. आता ऊर्जाचा पुन्हा एकदा गैरसमज झालेला असतो की आता शौर्य आणि अर्पिताचं काय होईल, हा ती विचार ती करतच असते. आणि शौर्य आता अर्पिताशी बोलत असतो, तर अर्पिता म्हणते, शौर्य माझं खूप तुझ्यावर प्रेम आहे, असंच ते बोलत असते. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, पुन्हा एकदा आता ऊर्जाचा गैरसमज होईल का? ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.